पेण शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आता ॲक्शन मोड स्वीकारलाय। उदरनिर्वाहासाठी दिलेल्या टपरीचा वापर गांजा विक्रीसाठी केल्याचे उघड होताच पेण नगरपालिकेने आज संबंधित टपरीवर जेसीबी फिरून ती जमीनदोस्त केली। 28 एप्रिल रोजी पेण पोलिसांनी खाऊगल्ली परिसरात कारवाई करत एका 38 वर्षीय महिलेला 1 किलोहून अधिक गांजासह अटक केली होती। महिलांना रोजगाराचं साधन मिळावे म्हणून पालिकेने ही टपरी उपलब्ध करून दिली होती, मात्र त्यात बेकायदा धंदे सुरू असल्याचं निष्पन्न झाले। नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या आदेशानुसार आज अतिक्रमण विभागानं या टपरीवर धडक कारवाई केली। प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बेकायदा धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले। मध्ये नगरपालिकेच्या पेण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक वाईट घटना अशी घडली। अंमली पदार्थांचं विक्री करताना एक महिला पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे पेणमध्ये भरपूर खळबळजनक वातावरण निर्माण झालं। त्यामध्ये त्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन आता पोलीस स्टेशनला त्याची कारवाई चालू आहे। तर सदर महिला ही खाऊ गल्लीत टपरी टाकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती असं दाखवण्यात येत होतं, परंतु गांजा विक्री करताना ते आढळल्यामुळे नगराध्यक्ष मॅडम प्रीतमताई पाटील यांच्या आदेशानुसार त्या टपरीवर त्वरित आणि कडक आणि कठोर कारवाई करण्यात आली। कारण का गांजा किंवा अंमली पदार्थ विक्री हा कायद्याने सर्वात मोठा गुन्हा आहे। तर सदर उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांना इथे मार्गदर्शन करून सहकार्य करून या टपरीमध्ये उदरनिर्वाहाचा एक त्यांना मार्ग मिळून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा अशा पद्धतीने नगरपालिका त्यांना सहकार्य करते। परंतु यात असे अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही गोष्टी इथे घडत असतील तर नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितलेली आहे। तर ती आम्ही टपरी मोडून त्याच्यावर कठोर कारवाई केलेली आहे। पेण नगर परिषद